नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आजचा तुमच्या सर्वांचा दिवस छान आनंदात जावो. आज गुरुवार आहे, स्वामींचा वार. तुमचा सगळ्यांचा दिवस छान आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्लॉगला सुरुवात करते. काही माणसं अशा असतात की त्यांच्या तोंडावर सतत पैशाची भाषा असते की हे मी केलं, ह्याला एवढे पैसे गेले, ह्याला एवढा खर्च आला. असं कुठल्या ना कुठल्या कारणाने सतत ते आपल्याला कुठं पैसे गेले त्यांचे ते सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण अशी पैसा करणारी माणसं ही खरंच आयुष्यामध्ये समाधानी असतात का? का की तुम्ही जर सांगताय की एवढ्या कष्टाने तुम्ही पैसा मिळवला आहे, तर तो सांगायची गरज नाही आहे. ते तुमच्या वागण्यातून बोलण्यातून दिसतंच की बाबा खरंच ह्या माणसाकडे एवढा पैसा आहे. पण तुम्ही बोलून तुम्ही जे खरंच केलेलं आहे त्याचं जाणीव राहत नाही समोरच्या माणसाला. अशी जर आणि आपण जन्माला काही येताना पैसा घेऊन येत नाही किंवा जातानाही पैसे काही घेऊन जाणार नाही. उलट आपण जन्म घेतला की डॉक्टरला पैसे द्यावे लागतात. त्यामुळं अशी सतत पैशाची भाषा करणाऱ्या माणसांकडं माणुसकी नसते. त्यांना समोरच्याच्या मनाचा विचार करण्याची क्षमता नसते आणि ते सतत दुसऱ्याला कमी लेखत असतात. अशा माणसाकडं ज्याच्याकडं माणुसकी असते त्याच्या तोंडावर पैशाची भाषा नसते आणि ज्याच्याकडे माणुसकी नसते त्याच्या तोंडावर अशी भाषा आणि मगरुरी दाखवतात पैशाची आपल्याला. ते तुमच्या आयुष्यामध्ये आहेत का अशी माणसं की तुम्हाला सतत ती पैशाचं महत्त्व वेगवेगळ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशा माणसाला समाधानही नसतं. कारण की तो रात्रंदिवस झोपेमध्ये उठता बसता खाता पिता सारखं तो पैशाचाच विचार करत असतो. जर तुम्हाला खरंच समाधानी आयुष्य जगायचं असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आहे त्या जीवनाचा आनंद घेण्याचा प्रयत्न कराल. उगाच आपलं खुसपट काढून काहीतरी सतत डोक्यामध्ये त्या गोष्टीचा भुंगा घेऊन फिरणं ह्याला जीवन जगणे म्हणत नाहीत. पैसा काही सर्वस्व नाही आहे. काही वेळेसला आपल्याला माणसासुद्धा उपयोगाला येतात. भले तुमच्याजवळ करोडो रुपये असू दे, लाखो रुपये असू दे, पण ते पैसे तुम्हाला तेव्हाच उपयोगाला येतील जेव्हा तुमच्याकडे त्या गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी 4 माणसं जवळ असतील. तर तुम्ही माणसांची किंमत ही पैशापेक्षा जास्त आहे का? नाही ना. कारण की माणूस कमवतो तेव्हा त्याच्याकडे पैसा येतो. माणसाने जर काही कमवलंच नाही तर त्याच्याकडे पैसा कुठून येणार? आणि आपण जो काही पैसा आहे तो आज रोजच्या रोज व्यवहारामध्ये वापरला जातो. आपण जर आपल्याजवळ नुसता पैसा ठेवला तर तो पैसा वाढणार आहे का? तो पैसा कधीच वाढणार नाही. जो सतत चलनामध्ये आहे त्याच्यामुळे त्याच्यातून व्यवहार होतात, त्याच्यामुळं खर्च होतो. परत खर्च झाला तर पैसे पण आपल्याकडे येतात ना. पण नुसते पैसे जमा करून आहे ती रक्कम वाढणार नाहीच आहे. आणि ती रक्कम जवळ ठेवून तुम्ही स्वतःचे काय हाऊस मौस ती पण बाजूला ठेवताय. तर असं नका असं जीवन जगणं मला नाही आवडत. असं जीवन की बाबा तुमच्या बेसिक गरजा तर तुम्ही त्या पैशातून भागवल्या पाहिजेत ना. नुसता पैसा जवळ ठेवून तुम्ही तुमच्या इच्छा आकांक्षा मारताय. अशा पैशाचा काय उपयोग आहे मग? आज कितीतरी स्त्रिया अशा आहेत की त्या पैशासाठी घराबाहेर पडतात. तर त्यांना मग घरातली कामं मुलं बाळं एवढ्या लोकांना वेळ देता येत नाही. त्यासाठी तर मग एवढा पैसा मिळवतात तर त्यांनाही कुठल्या गोष्टीचा त्याग करावा लागतो. तेव्हा तो पैसा त्यांच्याकडे येतो. आज त्यांनी कुटुंबासाठी घराबाहेर पडलेत तेव्हा 4 पैसे मिळतात. असं जर माझं कुटुंब करत बसले तर मग त्यांच्याकडे पैसेसुद्धा येणार नाही आणि कुटुंबाच्या ज्या काही गरजा आहेत त्या पण त्यांना भागवता येणार नाही. त्यांच्या मुलांच्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत की आपल्या मम्मीने आपल्याला हे आणावं ते आणावं, तर ते कसं काय घरात बसून आणू शकतात? त्यामुळे तुम्ही जो काही पैसा कमवता तो कष्टाचा आहे आणि तुम्ही तुमच्या काहीतरी गरजा आहेत त्या भागवण्यासाठी तुम्ही पैसा मिळवताय. त्यामुळे सतत पैशाची भाषा तोंडावर असणं हे बरोबर नाही आहे. त्याच्यासाठी तुम्ही आत्ता जो काही तुमच्या जीवनामध्ये आनंद आहे तो त्याचा आनंद घेतच नाही आहे.
तुम्हाला जीवनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर जसं की आईला गर्भामध्ये मूल वाढवताना तिला अनेक यातना होत असतात, त्रास होत असतो, पण ती फक्त आपल्याला आपलं बाळ हातामध्ये पाहिजे म्हणून ती त्या गरजा त्या त्रासातून जाते. आणि जेव्हा ते मूल बाहेर येतं तेव्हा तिला जो आनंद होतो तो ती व्यक्त करू शकत नाही. आणि त्यावेळेस तिला ज्या काही यातना झालेल्या असतात ती त्या विसरलेली असते फक्त त्या मुलाकडे बघून. तसंच देवाने सुद्धा स्वामी समर्थांच्या कृपेने आपल्या सगळ्यांना एक खूप छान आयुष्य मिळालेलं आहे. तर त्या आयुष्याचा आपण आनंद घेतला पाहिजे. आनंद घेणे म्हणजे काय, कुठल्याही गोष्टीतून एखाद्याला मदत करणं, एखाद्याबरोबर आपण छानपैकी असे गप्पा मारणं, आपल्या मनातलं काय आहे त्या इच्छा, आपलं काही दुःख असेल, आपला आनंद असेल तो आपण त्याच्याबरोबर शेअर केला तरी पण आपलं थोडंसं दुःख आनंद वाटला जातो, दुःख कमी होतं. त्यामुळं जीवनातला आनंद हा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण की जेवढ्या आपण आनंदी असू तेवढं आपलं आयुष्यवान वाढणार आहे. आणि आपण जेवढे आनंदी असणार आहे त्याचाच जो काही उत्साह आहे तो सुद्धा आपल्या चेहऱ्यावर दिसतो की हा बाबा ही व्यक्ती नेहमी प्रसन्न असते, हिच्याशी बोललं की छान वाटतं. म्हणजे आपण जर आनंदी राहिलो तर आपल्यामुळे इतरांना पण आपल्याशी बोलण्याला इंटरेस्ट येतो किंवा त्यांनाही आनंद होतो की बाबा ह्या व्यक्तीशी बोललं की माझा दिवस छान जातो किंवा या व्यक्तीशी बोलल्यानंतर माझ्या विचारांमध्ये काहीतरी बदल होतो. म्हणून तुम्हाला कुठला पदार्थ आवडला असेल तर तुम्ही आज नाही उद्या नाही पण तो कधी ना कधी तुम्ही आवडला तर ती तुमची इच्छा न मारता तुम्ही तो पदार्थ खाऊन घ्या. म्हणजे तुमच्या इच्छासुद्धा पूर्ण होतील आणि तुमच्याबरोबर इतरांना पण तो पदार्थ खायला मिळणार आहे. मग ते पण खुश होतील की वा हिने आज हा पदार्थ केला म्हणून आम्हाला खायला मिळाला किंवा हिने आज पदार्थ खूप छान आणला होता म्हणून आम्हाला आज खायला मिळाला. तुम्हाला कुठं फिरायला जावं वाटत असेल तर तुम्ही फिरायला पण जाऊ शकता. नाहीच काय वाटलं तर थोडंसं गार्डनमध्ये जाऊन फुलं पानं असं थोडंसं निसर्गाकडे बघितलं तरी खूप छान वाटतं, आपला मूड एकदम फ्रेश होतो. तर आनंद हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये पण असतो. असं काही नाही की खूप पैसे लावले म्हणजेच तुम्हाला तो आनंद तुम्हाला मिळेल असं नाही आहे. तर तुमचं छोट्याशा गोष्टींवर सुद्धा माणूस कसा आहे समाधानी असावा. नाही मग फार मोठंही यश नाही हातामध्ये आलं तरी जे काय आपल्या पदरामध्ये पडलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा समाधान मानलं तर आपल्याला नक्कीच आनंद मिळतो. तसंच ही गोष्ट प्रत्येकालाच लागू होते, कुठल्याही वयाच्या. अगदी लहान मुलगासुद्धा कुठल्या तरी गोष्टीला हट्ट करतो आणि तो रडायला लागतो. मग आई वडील आजी आजोबा सगळेच त्याला सांगतात काय झालं बाबा, काय झालं बाबा. मग ते मूल फक्त रडत असतं. पण जेव्हा काही त्याला जे काय आपलं आवडतं, कुठे चॉकलेट आवडतं, एखाद्या मुलाला गाणं आवडतं लावलेलं तर त्याला त्याच्या आवडीचं गाणं लावलं, त्याच्या आवडीचा हातामध्ये तो खाऊ आपण दिला तर ते मूल लगेच शांत होतं. तसंच मोठ्या माणसांचं पण आहे की तुम्ही भलेही तुमच्याकडे कितीही दुःख असू दे पण तुमच्या रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टींमधनं सुद्धा तुम्ही आनंद जर घेतला तर एवढ्याशा दुःखाचं तुम्हाला काहीच वाटणार नाही. कारण की 10 दुःख जरी असली तरी त्याच्यामध्ये एखादा जरी सुखाचा क्षण आपण अनुभवला तरी थोडंसं ओठांवर हसू येतं आणि ते आपलं दुःख विसरलं जातं आपण. तसंच उतर वयामध्ये सुद्धा आपल्याला अनेक व्याधींनी आपण ग्रस्त झालेला असतो. मुलं बाळं त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये सेट झालेले असतात. नातवंडांना त्यांच्या मागं शाळा परीक्षा त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटी त्याच्यामुळे आपण उतारवयामध्ये पण आपल्याला असं वाटतं की तरुणपणामध्ये मी एवढा ॲक्टिव्ह होतो आता काय झाले. तर असं काही नाही आहे. तर मी उतारवयामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी हास्य क्लब आहेत, कुठं फिरायचे आहे हे असतात केसरीचे ओल्ड एज लोकांसाठी काही ट्रिप्स असतात त्या पण तुम्ही मुलांशी बोलून त्या ट्रिपमध्ये जरी सहभागी झालात तर तुम्हाला 4-5 दिवस छान आनंद मिळेल. किंवा रोजचं तुम्ही गार्डनमध्ये गेलात तिथे एक राऊंड मारला तर तिथे लहान मुलं आलेली असतात, काही वयस्कर मंडळी आलेली असतात, तिथेही तुम्ही जाऊन गप्पा मारू शकता. किंवा थोडंसं रस्त्यावर गेलात तर 10 मिनटं जरी तुम्ही तिथं उभं राहिलात तर रस्त्यावरची वाहतूक तिथे येणारे जाणारे लोक बघूनसुद्धा तुम्हाला तिथेही काही गमती जमती झाल्या तर तुम्हाला तिथेही थोडंसं आनंद आणि हसू तुमच्या चेहऱ्यावर येऊ शकतं. तर आपल्याला मला असं सांगायचं आहे की तुम्ही
कुठल्याही वयाच्या टप्प्यावर असू द्या, तुम्ही लहान असा मोठे असा, कॉलेजमधले युवती असू द्या, युवक असू द्या, नोकरी करणारा युवक वर्ग असू दे, किंवा 50च्या आत बाहेर असलेले आपले ज्येष्ठ नागरिक आणि काही महिला, यांना मला हे सांगायचं की तुम्ही छान असं पद्धतीने जीवन जगा, आपला आनंद आपण निर्माण करा आणि आपण निर्माण केलेल्या आनंदामध्ये इतरांनाही सहभागी करून घ्या. त्यामुळे तुमचं येणारं आयुष्य हे खूप छान आणि तुमच्या माघारीसुद्धा हा आनंद लोक वाटून घेऊ शकतात की बाबा ही व्यक्ती होती तर मला खूप आनंद देऊन गेली. हे आपलं असं काम, आपलं नाव शेवटपर्यंत राहिलं पाहिजे. तसं तुकाराम महाराजांनी म्हणलेलं आहे, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. तसंच आपल्या काही ना काही आनंदाचा ठेवा हा जर आपण प्रत्येकाच्या ठिकाणी दिला तर ती व्यक्ती आपल्याला कधीच विसरणार नाही. ती कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपली आठवण काढतच राहील. त्यामुळे प्रत्येकाने जीवनाचा आनंद घ्या. एवढंच सांगते, जीवन हे एकदाच मिळतं तर त्याचा छानपैकी आनंद घेणं हे नक्कीच आपल्या हातामध्ये आहे. श्री स्वामी समर्थ सर्वांना.